जालन्यात महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। 6 बैठका होऊन सुद्धा जागा वाटपासंदर्भात कोणतीही स्पष्टता आलेली नाहीये। आजच्या अंतिम बैठकीनंतर युतीचं चित्र स्पष्ट होणार आहे असं कैलास गोरंट्याल म्हणाले। तर दुसरीकडे माजी महापौर आणि ठाकरेंच्या सेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी एबी फॉर्म स्वीकारला असल्याची माहिती समोर येत होती। महाराष्ट्रात जे आता राजकारण आपण बघतोय त्या राजकारणावर जात धर्म प्रांत भाषा या विवादात न करता जे राजकारण असेल ते पुरोगामी प्रगत महाराष्ट्राचं राजकारण असेल आणि त्याची सुरुवात मुंबईतून झाली हे मी माझं भाग्य समजते। परंतु तुम्ही नाराज नाहीयेत का? कारण की काल आघाडी जाहीर झाली, तुम्ही नाही, माझा प्रश्न कशाबद्दल नाराज असेल? जेव्हा मी स्वतः साथ घातली, मी छोटी बहीण म्हणून त्यांना आव्हान केलं, मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझी विनंती मान्य केली, मी त्यांचे आभार मानते जाहीरपणे। मला आनंद या गोष्टीचा आहे की महाविकास आघाडी आपण मागे केली, आता आमची वंचित आघाडी झालेली आहे आणि या माध्यमातून एक संविधान, आम्ही धर्माचं बोलत नाहीये, जातीचं बोलत नाहीये, प्रांताचं बोलत नाही, भाषेचं बोलत नाहीये, आम्ही मुंबईकरांच्या प्रश्नाबद्दल बोलतोय, आम्ही सगळ्यांना जोडण्याची भाषा करतोय, आम्ही संविधानाची भाषा करतोय, लोकशाहीची भाषा करतोय आणि मग अशा वेळेला वंचित आघाडी आली तर मला खूप आनंद आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मीच त्यांना 3 दिवसापूर्वी स्वाद घातली होती की साहेब तुम्ही आमच्याबरोबर या, आणि एका छोट्या बहिणीची विनंती म्हणून, कारण त्यांचं आणि आमचं रक्त एक आहे। आम्हाला अपेक्षा हीच आहे की या सगळ्यांनी मंडळींनी एकत्र येऊन समविचारी मंडळींनी इलेक्शन लढलं गेलं पाहिजे। मुंबईच्या मुद्द्यावर इलेक्शन नको व्हायला का? आजही आपण बघतोय की मुंबईमध्ये इतर विषयावरती चर्चा चालते, पण जे मुंबईकरांचे मुळात प्रश्न आहे त्याच्यावरती का बोललं जात नाही? 30 वर्ष आम्ही सत्तेमध्ये नाहीये। अशा वेळेला सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट काय की आम्हाला खरंच वाटतं की मुंबईकरांना आता एक आव्हान मी या ठिकाणी करणार आहे की मुंबईकरांच्या विषयावरती इलेक्शन झालं पाहिजे। ट्रॅफिक बद्दल बोललं गेलं पाहिजे, रस्त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोललं गेलं पाहिजे, बीएसटीच्या अवस्थेबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि त्याच व्यतिरिक्त प्रदूषणावर बोललं गेलं पाहिजे। हे जे राजकारण चालतं ना, काही विवाद निर्माण करून त्या ठिकाणी राजकारण करण्याचा, तुम्हाला मी सांगते खूप प्रयत्न चाललाय। म्हणजे तुमच्या आधीच्या मी चॅनलला पण आव्हान केलं की म्हटलं माझं निवडणूक आयोगाला पण सांगणं आहे, राज्य निवडणूक आयोगाने आणि पोलीस अधिकाऱ्यांना पण माझं सांगणं आहे की सामाजिक सलोखा राहायला पाहिजे। इलेक्शन येतात, इलेक्शन जातात, पण याच्या माध्यमातून जे महत्त्वाचे मुद्दे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे। त्यामुळे तुम्ही जे सातत्याने, मला माहित नाही कोणीही, मला माहित नाही, पण मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी ऐतिहासिक गोष्ट झालेली आहे आणि ती मुंबईतून सुरुवात झालेली आहे की एक आघाडी अशी निर्माण झाली ज्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी, वंचित आघाडी, आता आम्ही जानकर साहेबांशी बोलत होते, सीपीएम सीपीआयशी आमची चर्चा चालू आहे, राष्ट्रवादी संदर्भामध्ये सचिन सावंत तुम्हाला सांगतील, ज्या लोकांशी आमचे विचार जुळू शकतात, जे लोक संविधान मानतात, लोकशाही मानतात, त्यांच्यावर आम्ही जाणार। खरं तर एका विशिष्ट विचारधारेच्या विरोधातली काँग्रेस लढाई लढते, परंतु तुमच्या सोबत जे या विचारधारेच्या विरोधात लढाई लढत होते तेच मात्र आता भाजपमध्ये जाऊन बसतात आहेत। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा राखी जाधव या भाजपवासी होताना पाहायला मिळतात। एकीकडे ठाकरेंनी त्यांना जागा कमी दिल्यामुळे त्यांचे सर्वच जे उमेदवार आहेत वॉर्डामध्ये ज्यांनी तयारी केली ते मात्र अजित पवारांच्या सगळ्या पक्षात गेले। नाही, मी राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये काही बोलू शकत नाही, कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, राखी जाधवांचं स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र व्यक्तिमत्व, त्यांच्या बाबतीत ते बोलतील। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक निर्णय घेतला, ज्यावेळी आम्हाला असं वाटलं की आम्ही लोकांबरोबर जाऊ शकत नाही काही, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला। मी तुम्हाला मागासपासून सांगते की इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा आता आमची झालेली आघाडी असेल, ही विचारावरती आहे। काँग्रेस पार्टी